पुन्हा एकदा आपण स्क्वेअर वनला सगळे म्हणून आलेलो आहोत आणि तो एकमेव प्रश्न आहे मराठ्यांचा सरसकट सगळे सोयरे यांच्या सकट ओबीसी समावेश होऊ शकतो का? कायद्याची तरतूद काय सांगते? काय झालंय, दिवसेंदिवस हा प्रश्न जास्त क्लिष्ट होत चाललाय आणि मी कुठल्याही राजकारणात, कारण आतापर्यंत मी जे ऐकतोय प्रत्येक जण बोलताना कुठल्या तरी पक्षाची किंवा एखाद्या आयडिओलॉजीची बाजू घेऊन बोलतोय. मी फक्त घटनेमध्ये काय लिहिलंय एवढंच आपल्या पुढे मांडणार आहे. आता हा जो प्रश्न आहे हा स्वातंत्र्यापूर्वीपासून चालू आहे. म्हणजे घटना समितीमध्ये माझ्या ज्ञानाप्रमाणे 22 जानेवारी 1947ला पंडित नेहरूंनी ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन मांडलं. त्यात त्यांनी, आणि तेच पुढे प्रिॲम्बल झालं आपलं राज्यघटनेचं, त्यात स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की सामाजिक न्यायाची आवश्यकता आहे, दुर्बल घटकांसाठी खास काही तरतुदी करणं आवश्यक आहे. आणि तेच बरोबर आपल्या राज्यघटनेत केलेलं आहे की 14व्या कलमामध्ये कायदा सगळ्यांना समान आहे, परंतु 15व्या कलमामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, बॅकवर्ड क्लास, स्त्रिया, आणखी मुलं ही स्पेशल कॅटेगरीज धरली आहेत, वीकर सेक्शन्स धरली आहेत आणि त्यांच्यासाठी खास तरतुदी राज्याला करता येतील असं लिहिलं आहे. त्याच्या खाली आता हे रिझर्वेशन जे आहे ते 15 आणि 16 खाली करता येतं, उघड आहे. घटना समितीमध्ये आंबेडकरांनी असं सांगितलं की मी का घटना समितीचं म्हणजे का आलो घटना समितीमध्ये, तर हे जे दुर्बळ घटक आहेत, शेड्यूल कास्ट जे आहेत, त्यांच्या प्रगती करता आलो. आणि त्यांनी असं सांगितलं की लोकशाही म्हणजे सगळेजण सारखे आहेत. मग ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला, पिढ्यानपिढ्या अन्याय केला, त्यांना वर आणण्याकरता रिझर्वेशन ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्यांनी रिझर्वेशनची भूमिका केली. प्रश्न कुठे येतो की कोणाकरता ठेवायचं आणि किती ठेवायचं. त्याबद्दल आंबेडकरांनी स्वच्छ शब्दात सांगितलं की समानता हा नियम आहे आणि रिझर्वेशन हा अपवाद आहे. रिझर्वेशन हा फंडामेंटल राईट नाही. एक आधी पहिली गोष्ट लक्षात घ्या, समानतेचा अधिकार हा फंडामेंटल राईट आहे आणि रिझर्वेशन ही खास दिलेली तरतूद आहे, तो फंडामेंटल राईट नाही. मग आंबेडकर असं म्हणाले की जो अपवाद आहे तो नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि त्यामुळे रिझर्वेशन 50%हून जास्त देता येणार नाही. हाच बरोबर मुद्दा केंद्र सानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि सांगितलं की 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही. तेव्हा आत्ताचा जो कायदा आहे त्याप्रमाणे 50%च्या वर रिझर्वेशन देता येणार नाही.